कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी वेदा माझ्या समोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, मला हाक मारत नाही, मिठी मारत नाही, मला जवळ येऊ देत नाही। तुम्ही काळजी करू नका, वेदा तुमच्याशी नक्की बोलेल। मीरा, तू सांगितलंस ना तर ती नक्की बोलेल, कारण की तू सांगितलंस म्हणून ती केस विंचरून आली होती, तू सांगितलंस म्हणून माझी वेदा हसायला लागली होती। सो जर तू तिला सांगितलं ना तर ती नक्की बोलेल माझ्याशी। माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तिला प्लीज प्लीज सांगशील का की एकदा माझ्यावरचं सगळं राग सोडून, सगळा रुसवा सोडून तर एकदा ना मला अशी अशी घट्ट मिठी मारायला सांगशील का तिला प्लीज? मला मला ना तिला असं जवळ घ्यायचं, मिठी मारायची, मला तिचे लाड करायचे माझ्या वेदाचे। एक प्लीज प्लीज। मी नक्की प्रयत्न करेन। तू जरी प्रयत्न केलास ना तरी आय एम शुअर, मला खात्री आहे की वेदा तुझं ऐकेल। सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। येतो मी। केशव दलवाई, तुम्हाला नक्की घरीच बोलवलं होतं ना? हो, नाही, तुमचे अथर्व साहेब आले नाहीत अजून, म्हणून विचारलं। येतील। मॉर्निंग। काय आफ्टर मॉर्निंग, तेच बस। जरा काही प्लान्स होते तुझ्यासोबत डिस्कस करायचे होते। हां शुअर। या, मागे आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे मी आणि आपल्या परचेस आणि HR डिपार्टमेंटचे हेड लवकरच जर्मनीला जाणार आहोत। तिथे सुरू होणाऱ्या आपल्या फॅक्टरीसाठी कोणकोणते रॉ मटेरियल्स लागतील, तसंच एम्प्लॉईज कसे हायर करायचे हे बघणार आहोत आणि आपल्या जुन्या क्लायंट्स बरोबर मीटिंग देखील करणार आहोत। ह्या व्यतिरिक्त काही गोष्टी अजून हव्या असतील तर जरा तुम्ही मार्गदर्शन करा। अथर्व, सॉरी केशव काका, माझं लक्ष तुम्ही प्लीज रिपीट करू शकता का? आय एम सॉरी। अथर्व, हा जो काही आनंद तुमच्या चेहऱ्यावर ज्या गोष्टीमुळे आलाय ना, ती गोष्ट एन्जॉय करा। अहो, कितीतरी दिवसांनी तुम्हाला मी असा आनंदी बघतोय। आज खरंच मी खूप खुश आहे। आज आपल्या वेदाने केस विंचरले होते, छान 2 वेण्या घालून ना ती शाळेत पण गेली आहे। ती एक मीरा नावाची मुलगी आहे, माहीत नाही तिने काय जादू केली आहे वेदावर, पण वेदा तिचं ऐकायला लागली आहे। म्हणून मी मीरालाही सांगितलं की वेदाला माझ्याशी बोलायला सांगावं। आणि काका, मला खरंच असं वाटतंय की वेदा तिचं ऐकेल आणि माझ्याशी बोलेल। देव आहे तुमच्या पाठीशी, तुमची ही इच्छा देखील तो पूर्ण करेल। हो, मी प्रार्थना करेन देवापाशी। बरं, आपण मग आज अकाउंट्स डिपार्टमेंटच्या लोकांशी बोलून घ्यायचं का? त्यांच्याबरोबर ना आजच मीटिंग होणं गरजेचं आहे। हो हो, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। प्लीज प्लीज। गाइस, एक्सक्यूज मी, यू कॅरी ऑन। हां, माया, कॉंग्रॅच्युलेशन्स इन ॲडव्हान्स। लवकरच तुला आणखी एक बॅड न्यूज मिळणार आहे। असं वेदा टाइममध्ये कशाला आणतेस मला? चला तर मला सांग ना आधी काय ते काय करतेस तू? अंकुर, काय शोधतेस? अगं मग मी पण मदत करेन ना शोधायला तुला। हो, हे बघा, मला ना त्या मीरामुळे आज वेदा आणि अथर्व एकत्र यायला नको आहेत। असं झालं तर माझी गरज कायमची संपेल या घरात आणि अंबिकाची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही। एक मिनिट, तू हे सगळं कसं काय थांबवणार आहेस ते मला सांगा।
मी सांगते तुम्ही एक काम करा, तुम्ही दारापाशी जा आणि कोणी येतंय की नाही पहिलं यावर लक्ष ठेवा बेटा. पण चाल बघ, मीरा आणि वेदा येतच असतील ना, यायची वेळ झाली आहे. तुम्ही बघा ना तेवढं लवकर आटप गा. माया, मीरा आणि वेदा आले आहेत खाली. आटपलं की नाही तुझं? 2 मिनिटं संपत आहेत. अगं त्या जिन्यावर नवर चढतायत आता. अगं तुला जे काही हवंय ते सापडलं का? अगं नको ना, आटप ना, आल्या त्या अगं. अगं आल्या. गॉट इट. अरे वेदा, काय आज मजा केली की नाही शाळेत? हा, केलीस की नाही? अगं वेदा घरी येणार माहिती होतं ना, म्हणून तिच्यासाठी छानसा फ्रॉक काढून ठेवलाय तिने चेंज करायला. चला चला चला, चल चल ये. बघ किती सुंदर फ्रॉक काढून ठेवलाय तुझ्यासाठी, है ना वेदासी? किती छान फ्रॉक काढून ठेवलाय मी तुझ्यासाठी. मस्त रेडी आणि पटकन ये. मीरा, अथर्वने तुला जे काम करायला सांगितलंय ना, ते जर पूर्ण झालं ना, तर या घरात सगळ्यात जास्त आनंदी मी असणार आहे. ऑल द बेस्ट. तयार कर ना तिला. हो चल माया, आपण खाली जाऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.